नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीचं जे इतिहास आणि त्याचं जे तिसरं प्रकरण आहे, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ह्या ब्रिटिश सत्तेने आपल्या भारत देशावर काय काय परिणाम झाले याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात आधी आपण बघूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण पाहिलं. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले आणि इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले. तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमध्ये इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं. हे झालं आपल्या भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. त्याच्यानंतर इंग्रज आणि मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होतं. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु या देशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. नंतर 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांना एकजुटीने इंग्रजांना तोंड दिलं, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपलं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे तैनाती फौज. 1898 लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि त्याने सर्व भारतावर इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं धोरण होतं. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले आणि ह्या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आलं. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या आणि भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावं. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. आणि भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. त्याच्यानंतर 1808 दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं आणि त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं आणि ह्या युद्धात त्याचा पराभव झाला आणि 1818 त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती आणि शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला आणि अशा पद्धतीने
इंग्रज जे आहेत ते इंग्रज आपल्या मराठे राज्यांमध्ये त्यांचं प्रस्थान सुरू झालं. त्याच्यानंतर छत्रपती प्रतापसिंह पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आलं. तेथेच त्यांचा 1847 मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगोबापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 सातारचे राज्य खालसा केलं, म्हणजेच सातारचं राज्य त्यांनी मिळवलं. हे माहीत आहे का तुम्हाला, छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली, तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला आणि छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. त्याच्यानंतर आपला पुढचा जो मुद्दा आहे, ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. आता आपल्या ब्रिटिश सत्ता जी होती त्या ब्रिटिश सत्तेचे आपल्या भारतावर काय काय परिणाम झाले. आता पहिला जो आहे दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने हाती घेतलं, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे ठेवलं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हणतात. कारण त्यांची जी रॉबर्ट क्लाईव्ह जे होते त्यांनी दुहेरी, त्याला का म्हणायचं तर कंपनीने एक काम घेतलं महसूल गोळा करायचं आणि दुसरं शांतता राखण्याचं काम बंगालचे जे नवाब होते त्या नवाबाकडे ठेवलं, म्हणून यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हणतात. आता दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले आणि भारतातील व्यापाराचा मागता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता आणि कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही त्या ठिकाणी महत्त्वाचे कायदे केले. त्याच्यामध्ये पहिला जो कायदा आहे पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला आणि ह्या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. त्याच्यानंतर 1784 पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदा स्वरूपाचं नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं आणि कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आलं. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ
नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जी आहे ती मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रज शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. आता मुलकी नोकरशाही म्हणजे प्रत्येक मुलकामध्ये वेगवेगळे त्यांनी नोकर नेमले आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे हे त्याची जबाबदारी असे. आणि अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे व नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्करी कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचं काम असे. त्याच्यानंतर न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालये स्थापन केली. त्याच्यानंतर पुढचा जो त्यांनी बदल केला ते कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले आणि ह्या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते आणि नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत आणि न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत. बघा, कायद्यापुढील समानता त्यांनी केली, सगळ्यांसाठी समान कायदा केला. पण काही जे युरोपीय लोक होते त्यांच्यावर मात्र खटले चालवण्यासाठी त्यांनी वेगळे कायदे केले आणि त्यांचे कायदे वेगळे आणि त्यांचं न्यायालय पण वेगळं. आणि त्याचबरोबर ते जे कायदे केले त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना समजत नसत आणि त्याचबरोबर ते खूप खर्चिक बाब होती आणि म्हणून ते जे खटले होते ते वर्षानुवर्ष चालत. त्याच्यानंतर इंग्रजांची आर्थिक धोरणं. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केलं तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत आणि इंग्रजांचे मात्र तसं नव्हतं. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती आणि ह्या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण झालं. बघा, इंग्लंडची जी आर्थिक धोरणं होती ती आपल्या प्राचीन काळापासून आपल्या भारतावर त्यांनी आक्रमण करत राहिली आणि अनेक आक्रमक आपल्या भारतामध्ये स्थायिक झाले आणि ते आपल्या भारतातील संस्कृतीशी समरस झाले आणि त्यांनी जरी राज्य केलं तरी आपल्या भारतातील जी अर्थव्यवस्था होती ते त्या ठिकाणी मूलभूत त्यांनी बदल केले नाहीत आणि इंग्रजांचं मात्र तसं नव्हतं. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं आणि आधुनिक राष्ट्र असल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था चांगली त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये क्रांती झाली आणि ह्या व्यवस्थेला पोषक त्यांची जी अर्थव्यवस्था होती त्यांनी आपल्या भारतामध्ये रुजवली आणि
त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु आपल्या भारताचं मात्र आर्थिक शोषण झाले. त्याच्यानंतर जमीन महसूल विषयक धोरण. आता इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगलं आलं नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रुपयाने घेतला जाई आणि शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. बघा, पूर्वी आपल्या भारतामध्ये जेव्हा इंग्रज आले त्याच्या आधी सर्व व्यवस्था व्यवस्थित चालू होती. पण नंतर काय झालं तर उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला आणि महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत आणि सरकार, जमीनदार, सावकार आणि व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करीत असत. बघा, नव्या जमीन महसूल व्यवस्था जे आहे त्याचे काय परिणाम झाले तर त्यांना जे रोख रकमेत जे पैसे द्यावे लागत असत आणि ते पैसे वेळेवर द्यावे लागत असत, त्याच्यामुळे शेतकरी ज्या दरामध्ये आपलं पीक जाईल त्या दरामध्ये माल विकून आणि तो शेतसारा भरण्यासाठी किंवा जर समजा पैसे झाले नाही तर शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून ते त्यांनी कर्ज घ्यावे लागे. आणि अशामुळे काय झाले, शेतकरी कर्जबाजारी झाले आणि कर्जबाजारी झाल्यामुळे कर्जफेड झाली नाही आणि त्यांना जमिनी विकाव्या लागत आणि त्याच्यामुळे सरकार, जमीनदार, सावकार आणि व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचं शोषण करू लागले. त्याच्यानंतर शेतीचे व्यापारीकरण झालं. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. जसं कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागलं आणि अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी पिकं, व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचं व्यापारीकरण असं म्हणतात. कारण ज्या पिकामधनं रोख पैसे मिळत असे पिकं घेण्यासाठी सरकार प्रोत्साहन देऊ लागलं आणि यालाच व्यापारीकरण, शेतीचं व्यापारीकरण म्हणतात. त्याच्यानंतर दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. त्याच्यानंतर वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशातील विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला आणि त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. त्याच्यानंतर
भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. बघा, सगळे आधुनिक झालं, पण आपले जे जुने उद्योग होते आपल्या भारतामध्ये त्यांचा मात्र ऱ्हास झाला, त्यांचा तोटा झाला. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई आणि अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झालं. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. बघा, इंग्लंडमधून येणारा जो माल होता तो यंत्रावर तयार झालेला होता आणि यंत्रावर तयार झालेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयार व्हायचा आणि त्याला कमी खर्च यायचा आणि म्हणून ते कमी किमतीत विकायचे. पण आपल्या भारतातला जो माल होता त्या मालाला तयार करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागायची आणि हा पारंपरिक उद्योगधंदे त्याच्यामुळे बंद पडले आणि कारागीर बेकार झाले. त्याच्यानंतर भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. 1853मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली आणि 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्य ह्या उद्योगांनाही सुरुवात झाली. त्याच्यानंतर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. समाजावर आणि आपल्या सामाजिक आणि संस्कृतीवर काय परिणाम झाले. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणं स्वाभाविक होतं. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून द्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि मग 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता आणि ह्या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829मध्ये लॉर्ड बेटिंकने सतीबंदीचा कायदा केला. 1856मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले आणि प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलं आणि नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास, पूर्वीचं जे चेन्नई आहे येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आणि पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व केलं. अशा पद्धतीने आपला जो भारत आहे, आपल्या भारतावर इंग्रज सरकारचे काय काय परिणाम झाले हे आपण या पाठामध्ये बघितले. धन्यवाद.